इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आजच्या या चौथ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. चौथ्या या अर्थानं की यापूर्वी आपण घेतलेले तीनही व्हिडिओ हजारो विद्यार्थ्यांनी पाहिलेले आहेत आणि त्याच लाईनमध्ये त्याच प्लेलिस्टमध्ये हा चौथा व्हिडिओ आपण घेऊन येतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय त्याप्रमाणे आपण क्वेश्चन 2B म्हणजे 2B मधला जो प्रश्न आपल्याकडे येतो त्या 2Bतल्या प्रश्नासाठी इथं उजवीकडे आपण लिहून ठेवले 2 मार्कांसाठीचे हे प्रश्न विचारलेले असतात. आणि हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे कारण या प्रश्नामध्ये आपल्याला 20% मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे 8 मार्क मिळवून देणारा हा 2B आहे. कारण 2 मार्कांचे आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे आहेत. नमस्कार, मी महमूद मुलानी सर. महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून गेली अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून धडे देतो. प्रत्यक्षात ऑफलाईनसुद्धा आपल्या शाळेमध्ये शिकवण्याचं काम चालूच आहे. परंतु तरीसुद्धा आत्ता विद्यार्थी जे 10वीला आहेत, ज्यांची 10वीची परीक्षा चालू आहे, त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे SCERTच्या प्रश्नपेढीमध्ये आहेत, जे की आत्तापर्यंत बोर्डाला विचारलेले आहेत, त्यासारखे सगळे प्रश्न आपण घेतो आहोत. त्यासाठी वरती तुम्हाला या बाजूला ती वरती प्लेलिस्ट आय बटन लिहिलेलं दिसतं. त्या प्लेलिस्टमध्ये इयत्ता 10वीसाठी 1, 2, 3 गुणांचे प्रश्न आपण दिलेले आहेत. त्या प्लेलिस्टला क्लिक करायचं. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला 5-6 व्हिडिओ सापडतील आणि त्यामध्ये तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहून घ्यायचे, ते लिहून ठेवायचे. त्यांची उत्तरंसुद्धा मी माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेली आहेत. उत्तरही लिहून घ्यायची. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर नाही समजलं तर मला थोडा संपर्क करायचा, मी ते समजावून सांगतो. काही अडचण नाही. काही विद्यार्थी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याबरोबर कनेक्टेड आहेत. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे जर कृती केली तर त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका 100% राहणार नाही याची आपल्याला खात्री आहे. 1 मार्काचे प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न, 2 मार्कांचे कृती म्हणजे ॲक्टिव्हिटी 2A मध्ये येणार आहे. ते सगळे वरती त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले. त्यानंतर त्याच लाईनमध्ये हा पुढचा व्हिडिओ 2 मार्कांचे प्रश्न. 2 मार्काचे प्रश्न कसे असणार आहेत, चला ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. लगेच बघूयात आपण ते. आणि ज्याची आपल्याला गरज नाही आहे तो भाग आपण बंद करून ठेवलेला आहे. इथं मात्र आपल्याला कृती सोडवायच्या आहेत. पण या कृती ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. नॉर्मली आपल्याला जी सवय लागलेली आहे, कृती म्हटलं की त्या कृतीमध्ये रिकाम्या जागा फक्त भरायच्या, तसं नाही. आता या कृतींमध्ये आपल्याला रिकाम्या जागा नुसत्या भरायच्या नसून इथं आपल्याला प्रत्यक्षपणे काही गोष्टी स्वतः उत्तरातल्या लिहायच्या आहेत. कलर हाच असू द्या, तो कलर आपण नेहमी घेतो आणि त्या कलरप्रमाणे आपण लिहायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. पहिला प्रश्न दिलेला आहे. हा प्रश्न सुरू करण्यापूर्वी चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जो तुम्ही आत्ता पाहताय तो 10वीतल्या तुमच्या मित्रांना पाठवा. जर आपण शिक्षक आहोत तर आपल्या 10वीतल्या विद्यार्थ्यांना पाठवा आणि हाच व्हिडिओ पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा अनेक वर्षे उपयोगाला येणार आहे. चला बघूयात उदाहरणं. हे सगळे प्रश्न येतात ते कुठे येतात? 2B मध्ये येतात. माझ्याकडं जो पेन आहे त्या पेनने मी माझ्यासमोरच्या टॅबवरती लिहितो आणि ती स्क्रीनवरती उमटतं. अर्थात तसं जरी असलं तरीसुद्धा मी बहुतांश उदाहरणं तुम्हाला सोडवून दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे. काही उदाहरणांसाठी थेटपणे इथं तुम्हाला उत्तर लिहून दिलेलं आहे ते समजावून सांगणार आहे. असे अनेक प्रश्न आपल्याला आजच्या या तासामध्ये 2 मार्कांचे बघायचे आहेत. आता हेच प्रश्न 2 मार्कांचे जे 2B लिहिलेलं आहे हे कदाचित तिथं जर त्यांनी रिकाम्या जागा दिल्या तर हाच प्रश्न आपल्याला 2A मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. म्हणजे आत्ता जे आपण प्रश्न घेणार आहोत ते 2A मध्ये पण चालतात आणि 2B मध्ये सुद्धा चालू शकतात. बघूयात पहिला प्रश्न काय आहे. त्यापूर्वी पुन्हा एकदा सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना. जरी प्रश्न मराठीमध्ये लिहिलेला असला तरी तुम्हालाही मराठी एवढं समजतंय, गणितामध्ये काही अडचण नाही. आणि काही शब्द जे खरोखर इंग्रजीमध्ये सुद्धा वापरणं गरजेचं आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये वापरत असतो. कारण प्रत्यक्ष शाळेमध्ये शिकवताना सेमीचा वर्ग 9वी 10वी, मराठीचा माध्यमाचा वर्ग 9वी 10वी, गणित भाग 1 मी शिकवतोच आहे. त्यामुळं ते दोन्ही प्रकारचे शब्द वापरायला मला काही अडचण येत नाही. बिंदू 3 स्वल्पविराम -2 हा 5m - 3n बरोबर -21 या समीकरणाच्या आलेखावर आहे किंवा नाही हे सकारण सांगायचं आहे. म्हणून इथं सुरुवातीला आपण समीकरण लिहून घेतलं. 5m - 3n बरोबर -21 या समीकरणामध्ये पहिली जी किंमत दिलेली आहे याला आपण m म्हणणार आहोत. दुसरी किंमत आहे त्याला n म्हणणार आहोत. याप्रमाणे m बरोबर 3 आणि n बरोबर -2 त्या ठिकाणी ठेवलं. जिथं m आहे तिथं 3 ठेवलं, जिथं n आहे तिथं
-2 ठेवलं, बाकीच्यात काही बदल नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित सोडवायचं म्हणजे फार अवघड वाटतं, कारण पुढची पायरी काय लिहायची हेच त्यांना कळत नाही. आता पुढची पायरी म्हणजे काय बदल करायचा आहे, एमच्या जागेवर 3 लिहिलं, एनच्या जागेवरती -2 लिहिलं. अगोदर हा गुणाकार करून घ्यायचा, 5 त्रिक 15 आले. त्याचबरोबर इथं वजा गुणिले वजा म्हणून अधिक आलेला आहे, 3 दुणे 6. 15 अधिक 6 21 बरोबर -21 येतं आहे. पण 21 आणि -21 ज्याला आपण डावी बाजू म्हणू, ती डावी बाजू 21 आलेली आहे आणि त्याच वेळेला दिलेली समीकरणाची उजवी बाजू ती -21 ऋण 21 दिलेली आहे. याचा अर्थ इथं डावी बाजू आणि उजवी बाजू समान येत नाही. ज्या अर्थी ही समान येत नाही त्या अर्थी बिंदू 3 - 2 हा दिलेल्या समीकरणाच्या आलेखावर म्हणजे रेषेवर असणार नाही. जर डावी बाजू आणि उजवी बाजू समान आली असती तर आपण म्हणलं असतं की दिलेला बिंदू दिलेल्या समीकरणाच्या आलेखावर आहे. इथं तसं मिळालेलं नाही. अशा प्रकारचे प्रश्न यापूर्वीसुद्धा परीक्षेत आलेले आहेत, यापुढे सुद्धा येणार आहेत. बहुतांश प्रश्न मी सगळे तुमच्या स्क्रीनवरती सोडवून ठेवलेले आहेत. तुमचं काम काय आहे की हे सगळे प्रश्न, त्यांची ही दिलेली उत्तरं, भरलेल्या सूत्रामधल्या ठेवलेल्या किमती, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायच्या आहेत, लिहून काढायच्या आहेत वहीमध्ये. आणि पेपर झाल्यानंतर पुन्हा एकदा आठवायचं की हे जे 5 तासांमध्ये मी घेतलेलं होतं, त्याबरोबरच हॉट्समधले काही प्रश्न मी घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4मध्ये येणारे जे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न आहेत परंतु अभ्यासक्रमावर आधारित आहेत, ते सुद्धा तुम्हाला याच चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये सापडतील. चॅनलमध्ये तुम्ही एकदा गेलात की तुम्हाला तिथं व्हिडिओज असा पर्याय दिसतो. त्या व्हिडिओजमध्ये उजव्या बाजूला लाईव्ह प्लेलिस्ट असे पर्याय असतात. प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला प्लेलिस्टमध्ये त्या प्लेलिस्ट वाचल्या की समजेल 10वी हॉट्स अशी एक प्लेलिस्ट आहे आणि 10वी प्रश्न 1, 2, 3 गुणांचे प्रश्न अशी एक प्लेलिस्ट आहे. दोन्ही प्लेलिस्टमध्ये मिळून 100पेक्षा जास्त उदाहरणं आपण सोडवून घेतो आहोत आणि याच टाईपची उदाहरणं परीक्षेमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. पेपर झाल्यानंतर पुन्हा दुपारी लगेच 1:30 ते 2 वाजता तुम्हाला मी घेतलेले प्रश्न कोणते होते, त्यासारखे कोणते प्रश्न आले होते हे स्क्रीनवरती प्रश्नपत्रिका आणि मी घेतलेल्या व्हिडिओतली माझी PDF हे दोन्ही दाखवणार आहे. दुसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. त्यानुसार जर L बरोबर 60 दिलेला आहे, अर्थात L म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती असावं अशा अपेक्षा आहे. काय L म्हणजे आहे लोअर लिमिट ऑफ मॉडल क्लास, म्हणजेच बहुलकीय वर्गाची खालची सीमा. मग जर बहुलकीय वर्गाची खालची सीमा L बरोबर 60 दिलेला आहे, H बरोबर म्हणजे वर्गांतर 20 दिलेला आहे, F1 बरोबर 200, F0 बरोबर 70 आणि F2 बरोबर 80. आता हे F1 व F2 काय असतं हे आपल्याला चार्टमध्ये माहीत आहे. बहुलकीय वर्ग आपल्याला सापडतो. बहुलकीय वर्गाची वारंवारता 100 आहे, बहुलकीय वर्गाच्या आधीच्या वर्गाची वारंवारता 70 आहे आणि बहुलकीय वर्गाच्या नंतरच्या वर्गाची वारंवारता 80 आहे. ह्या सगळ्या किमती दिलेल्या आहेत. बहुलक फक्त काढायचं आहे आणि इथं पुन्हा महत्त्वाचा विषय येतो की आपल्याला त्याचं सूत्र तरी माहिती पाहिजे. सूत्र माहिती असल्याशिवाय गणितामध्ये तुम्ही काही करू शकत नाही. किंबहुना सूत्रपाठ असणं किंवा आपल्याकडं सूत्र लिहिलेली असणं हे फार महत्त्वाचं आहे. फक्त सूत्र लिहून तुम्ही प्रत्येक उदाहरणामधला अर्धा मार्क हक्काने मिळवू शकता. अशा प्रकारे हक्काने मिळवलेले अर्धे मार्क मिळूनसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी 8 ते 9 मार्कांपर्यंत, कधीकधी 10 मार्कांपर्यंत सुद्धा फक्त सूत्र लिहून सुद्धा जाता येतं. त्यातल्या किमती लिहायच्या जरी नाही काय कळल्या तरी इथं सूत्र बहुलकाचं हवं आहे, मग बहुलका सूत्र लिहिलं की काम झालं. म्हणजे बरेचसे विद्यार्थी असं म्हणतात की ते गणित खूपच अवघड आहे, गणितामध्ये पास होणं खूपच अवघड आहे. काही अवघड नसतं आहे. तुम्हाला 20पैकी पुरेसे मार्क शिक्षकांनी दिलेले आहेत तुमच्या त्या गृहपाठांचे, म्हणजे होमवर्कचे आणि बहुपर्यायी प्रश्नांचे. तेवढे काही तुम्हाला फार कमी दिलेले नाहीत, पुरेसे दिलेले आहेत. तुम्हाला इकडं 80पैकी किती मार्क मिळवायचे आहेत, फार तर तुम्हाला 20-25 मार्क इथं मिळवायचे आहेत. मग 20-25 पडत नाहीत का 80पैकी? मग आपण वर्षभर काय केलं? सूत्र आपण जर सगळी एका कागदावर लिहिलेली असतील आपल्याकडे सगळ्या धड्यांमधली, ती सूत्र जर आपण त्या गेल्याच लगेच शेवटच्या पानावर त्या
प्रश्नपत्रिकेची लिहून काढली, आपल्याला त्याचा उपयोग संपूर्ण पेपर सोडवेपर्यंत होणारच आहे. आणि नाहीतरी तुम्ही 10:30 वाजता जेव्हा पेपरला जाऊन बसता, तुम्हाला उत्तरपत्रिका मिळते, तुम्ही नंबर लिहिता, पण रेषा ओढताना काहीच काम नसतं. म्हणजे मी असं बघितलं की किमान 10 मिनटं विद्यार्थी निवांत बसलेले असतात. त्याच्याऐवजी त्यांनी काय करावं की तिथं 10 मिनटामध्ये त्या आपल्याला आठवणारी सगळी प्रश्नपत्रिका मिळायला 11 वाजता मिळणार आहे, तोपर्यंत म्हणजे साधारण 10:45 11 वाजेपर्यंत प्रश्नपत्रिका हातात मिळेपर्यंत शेवटच्या पानावर, उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर पेन्सिलने आपल्याला आठवणारी सगळी सूत्रं लिहून काढावीत. गणित भाग 1 मधली प्रकरणवाईज दिली तर आणखीनच उत्तम होईल. म्हणजे कुठल्या प्रकरणातला हा प्रश्न आला हे बघितलं की तिथलं सूत्र आपण इकडे लिहू शकतो. आणि आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये आपण शेवटच्या पानावर कच्चं पान म्हणून सूत्र लिहून ठेवली तर त्याला आपण कॉपी केस म्हणू शकत नाही. विद्यार्थ्यांनी ते आठवून लिहून ठेवलेलं असतं, त्याला परत त्याचा उपयोग होणार असतो. ही एक महत्त्वाची ट्रिक तुम्ही लक्षात राहू द्या. तिथले तुम्ही सूत्र इकडे घेतली, कारण कधी कधी काय होतं की आपण उदाहरण सोडवायला घेतो आणि मग उदाहरण सोडवताना सूत्र आठवत नाही, कारण आपण पहिली 15 मिनटं वाया घालवलेली असतात. त्या 15 मिनटात हे काम करा. हे मी पुन्हा एक दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोच, पण इथं हेही लक्षात घ्या, हे आपल्याला करणं गरजेचं आहे. बहुलक आपण पाहतोय, बहुलकामध्ये एल अधिक मोठ्या चौकटी कंसामध्ये F1 वजा F0 भागिले 2 F1 वजा F0 वजा F2 आणि या सगळ्याला गुणिले वर्गांतर H. सूत्र आपल्याला हे पाठ असलंच पाहिजे, सूत्र पाठच करायचं आहे, सूत्र पाठ असल्याशिवाय उपयोग नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये किमती ठेवल्या, 100 वजा 70 म्हणून 30 लिहिले. हे 200 आले असते, मी इथं थोडंसं कच्चं काम करून दाखवतो. वजा हे 70 वजा 80 म्हणजे 150 झाले असते, म्हणून 200 वजा 150 म्हणून इकडं 50 लिहिलेलं आहे खाली. याप्रमाणे ते सोडवून घेतलं, त्यातले काही शून्याला शून्य कॅन्सल केले. 60 भागिले 5 म्हणून 12 आणि 60 अधिक 12 म्हणून शेवटची पायरी दिलेली बहुलक बरोबर 72. बघा, म्हणजे याप्रमाणे सूत्र पाठ असणं फार महत्त्वाचं, सूत्रामध्ये किमती ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. काही उदाहरणं जी तुमच्यासमोर मी सोडवून ठेवलेली आहेत ती एकदा बघून घ्या. आता प्रत्येक उदाहरणाची हे उदाहरण मला थोडं समजावून सांगू द्या, कारण पूर्णवर्ग पद्धती अनेक विद्यार्थ्यांना फार त्रासदायक होते, म्हणून पूर्णवर्ग पद्धतीने हे उदाहरण सोडवलेलं आहे. हे थोडं मी एकदा समजावून सांगतो. x वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. त्यातला हा वजा 5 उजव्या बाजूला गेला म्हणून तो अधिक 5 झाला, बरोबर चिन्ह आहे तिथंच राहिलं. इथं आपल्याला तिसरं पद काढायचं असतं. तिसरं पद काढण्यासाठी 1/2 गुणिले x सहगुणक या कंसाचा वर्ग करावा लागतो. इथं जर बघितलं आपण तर x जो सहगुणक आहे तो आहे 2, अर्थात तो अधिक 2 आहे. तो अधिक 2 आपण इथं घेतला, त्यामुळे 2 ला 2 झाला कॅन्सल. 1/2 गुणिले 2 म्हणून या 2 ला हा 2 झाला कॅन्सल, शिल्लक राहिला 1. 1चा वर्ग म्हणजे 1. तिसरं पद या ठिकाणी 1 आहे. दोन्ही बाजूंना जर 1 मिळवलं तर इथं 5 अधिक 1 होईल आणि इथं पण 1 येणार आहे. इथं मग जर तुम्ही लिहायचा प्रयत्न केला, थोडंसं माझ्याकडून लिहिताना हे राहिलेलं मी नीट लिहितोय. x वर्ग अधिक 2x अधिक 1. तुम्ही जर इथं सूत्र वापरलं, कोणतं सूत्र वापरलं, लहानपणापासून तुम्ही ते वापरताय, a अधिक b कंसाचा वर्ग. याचं एक सूत्र असायचं बघा, कोणतं सूत्र असायचं? तेच की a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. त्या सूत्रानुसार इथं x वर्ग म्हणजे इथं एच्या जागेवर x आला आहे आणि बीच्या जागेवर 1 आलेला आहे, म्हणून याचं उत्तर आपल्याला x अधिक 1 कंसाचा वर्ग बरोबर अधिक 6 मिळालं. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं, त्यातलं डावीकडे वर्गमूळ आलं x अधिक 1, उजवीकडे वर्गमूळ आलं वर्गमुळात 6, पण ते अधिक पण आलेलं आहे, म्हणजे अधिक वर्गमुळात 6 आणि वजा वर्गमुळात 6 सुद्धा आलेलं आहे. ते एकत्र लिहिण्यासाठी ही पद्धत वापरतात, अधिक वजा वर्गमुळात 6. खाली येऊ आपण, हे 1 जे आहे ते उजवीकडे गेले आणि वजा 1 झाले. एकदा अधिक वर्गमुळात 6 घेतलंय, एकदा वजा वर्गमुळात 6 घेतलंय आणि दोन्ही मुळं लिहिलेली आहेत. काही वेळेला ही अशी पण लिहिली जातात, ही पण तुम्हाला सांगून ठेवू द्या, बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना गडबड होते. हा अधिक 1 आहे तो इकडे वजा 1 झालाय आणि अधिक वर्गमुळात 6 आहे. इकडे लिहिताना तुम्ही लिहिणार आहात वजा 1 वजा वर्गमुळात 6. हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, पण शक्यतो पहिल्या पद्धतीने मी तुम्हाला आता निळ्या पेनने जे लिहून दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही लिहावं अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी तुम्हाला मी पुढे अजून काही उदाहरण दाखवणार आहे. सगळ्यांचं स्पष्टीकरण मी करत बसणार नाही, कारण तुम्ही वर्षभर शिकलेला आहात आणि अगदीच एखादी पायरी जर मला वाटली की ही महत्त्वाची आहे तर मी तुम्हाला ती सांगतो. बाकीची उदाहरण तुमच्या समोरून मी स्क्रोल करणार आहे. स्क्रोल करताना प्रत्येक उदाहरण तुमच्यासमोर ठेवणार आहे. तुम्ही व्हिडिओ त्या ठिकाणी पॉज करायचा, थांबवायचा. स्क्रीनवर आपल्या ते उदाहरण दिसतंय त्यावेळेला ते उदाहरण स्क्रीनवरती घ्यायचं, आधी उदाहरण लिहून घ्यायचं. इथं तुम्ही हा व्हिडिओ पॉज केला, उदाहरण लिहून घेतलं सेवा कराबद्दलचं, सर्व्हिस टॅक्सबद्दलचं,
आणि त्यानंतर त्याचं उत्तरही लिहून घेतलं. याप्रमाणे स्क्रीनवरती आहे, आता तुम्ही पॉज करू शकता. हे 5-6 ओळींचं उत्तर आहे, ते लिहून घेतलं, काम संपलं. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला इथनं पुढच्या प्रत्येक उदाहरणासाठी, अर्थात ही सगळी उदाहरणं बोर्डाला यापूर्वी आलेली उदाहरणं आहेत, त्यामुळे तुम्हाला पॉज करून उदाहरणं लिहिण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मी योग्य पद्धतीनं व्हिडिओ म्हणजे PDF स्क्रोल करत वरती घेऊन जाणार आहे. हे 5वं उदाहरण तुमच्या स्क्रीनवरती आहे. पूर्णपणे उदाहरण पहा, उदाहरण पण लिहून दिले आणि सोडवून पण दाखवलेलं आहे. एका वहीत लिहून घ्या. म्हणजे मोबाईल तुमच्यासमोर आहे आपल्या पालकांचा, तो मोबाईल तुम्ही घेतला आहे, अभ्यास करण्यासाठी घेतला आहे, गेम खेळण्यासाठी घ्यायचा नाही. त्या मोबाईलमध्ये तुम्ही हा 5 नंबरचा प्रश्न पाहिला, तुमच्या वहीत लिहून घेतला. म्हणजे व्हिडिओ बघता बघता तो व्हिडिओ तुम्ही पॉज केला, थांबवला, स्क्रीनवर तुम्हाला उदाहरण दिसतंय, उदाहरणाचं उत्तर असं लिहून घेतलं, पुन्हा पुढचा प्रश्न पाहिला 6वा, ह्याची आकृती काढली, हे सगळं केलं. अशा प्रकारे पुढं जात जात तुम्ही हे सगळं सोडवून पूर्ण करून घेऊ शकता. हा प्रश्न मला मोठा दिलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा लिहून घ्या, कारण प्रश्न लिहिल्याशिवाय तुम्हाला उत्तर काय हे कसं कळणार. त्याचं उत्तर मात्र त्यानंतर केंद्रीय कोणाचं माप क्रिकेट करता काढले 225, कबड्डी करता ते काढले 125 आणि याप्रमाणे ही उत्तरं काढलेली आहेत. 7व्या प्रश्नामध्ये कोणाचं माप काढायचं आहे, कोटी कोणाचं माप, त्याच्यातला फरक 10 दिलेला आहे वगैरे. उदाहरणं आपल्यासमोर आहे, त्याच्यावरनं समीकरणं तयार केलेली समीकरणं सोडवली आणि मग आपल्याला उत्तर मिळालं. उत्तर मिळाल्यावर परत याला प्रश्न वाचून बघत चला की आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे का. एका कोणाचं माप त्याच्या कोटी कोणाचे माप यात 10 अंशाचा फरक आहे. मग आपल्याला एक माहीत आहे, कोणाचं माप जर x असलं तर कोटी कोणाचं माप 90 - x असतं, कारण दोघांची बेरीज ही 90 अंश एवढी येणार आहे. म्हणून याप्रमाणे ते दिलेलं आहे. बेरीज 90 असते आणि याचा फरक 10 आहे. इथं अजून एक गंमत अशी आहे की विद्यार्थ्यांना वाटतं की या उदाहरणामध्ये, जे उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आता दिसतंय, त्या उदाहरणामध्ये माहिती पूर्ण दिलेली नाही. एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाचे माप या 10 अंशाचा फरक आहे. विद्यार्थी म्हणतो एकच माहिती दिली. एक माहिती कोणती दिलेली आहे, ही दिली की x - y = 10. ठीक आहे, ही माहिती दिली. पण ही माहिती कुठली लिहिली मग? म्हणजे विद्यार्थ्याला प्रश्नामध्ये काही वेळेला शब्द दिलेले असतात. कुठला शब्द होता प्रश्नामध्ये? शब्द होता कोटी कोण. आणि मग विद्यार्थ्याला त्याच्या यापूर्वी त्यानं जे काही शिकलेलं आहे त्या शिकलेल्या भागावर आधारित, ज्याला आपण म्हणतो पूर्वज्ञानावर आधारित जर विचार आपण केला तर मात्र त्या विद्यार्थ्याला इथं हे आठवलं पाहिजे की दोघांच्या मापांची बेरीज 90 असते. म्हणजे हे x + y = 90 हे वाक्यामध्ये कुठेही दिलेलं नाही. ते तुम्हाला तुमच्या पूर्वज्ञानावर कोटी कोण म्हणलंय म्हणून ते मिळालेलं आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी म्हणतात प्रश्न अपूर्ण दिलेला होता म्हणून मी तो सोडवला नाही. तसं नसतं बाबा. प्रश्न तयार करणारे जे पेपर सेटर आहेत ते तेवढे तज्ज्ञ आहेत, त्यांना कळतं तुम्हाला पेपरमध्ये त्या प्रश्नात काय द्यावं आणि काय द्यायची गरज नाही. यातला हा प्रश्न उत्तर 50 आलेला आहे आणि 40 आलेला आहे. तसंच आणखी एक प्रश्न दिला इथं. मागाशी आपण बघितला त्याप्रमाणे, मागाशी प्रश्न बघितला बहुलक म्हणजे मोडचा. आता प्रश्न आहे तो मध्यक म्हणजे मीडियनचा. सूत्र मात्र पाठ पुन्हा असणं गरजेचं आहे. मध्यक यावरनं काढलेलं आहे मी इथं, थोडंसं पुन्हा ठेवतो तुम्हाला बघण्यासाठी. हे लिहून घ्यायचे म्हणून इथं तुम्हाला पॉज करावं लागेल. व्हिडिओ जे पाहणार आहेत त्यांच्यासाठी मी माहिती सांगतो. हे चॉकलेट, स्ट्रॉबेरी, कॉफी यांची उदाहरणं दिलेली आहेत, ती सुद्धा सोडवून घ्या. त्यावरून घटनेची संभाव्यता, प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट काढलेली आहे. आता हे सूत्र किती पिल्लू सूत्र आहे बघा बरं. P × A = N × S / N × S. A/S एवढं सूत्र लिहायला अर्धा मार्क मिळणार आहे तुम्हाला. मग तुम्ही हे सूत्र जरी या संभाव्यता उदाहरणामध्ये लिहिले तर अर्धा मार्क नक्कीच मिळतो. म्हणजे विद्यार्थी खरं तर नापास व्हायचं काही कारणच नाही. सूत्रांचे मार्क जरी मिळाले तरी विद्यार्थी पास होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 10 त्याचे उत्तर आपल्यासमोर काढून दिलेलं आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 11 केची किंमत काढा. आपल्याकडं या प्रकारचे प्रश्न होते पहा. पहिल्याच प्रकरणामध्ये रेषीय समीकरणांमध्ये होते हे प्रश्न. यस 8ची किंमत काढायची आहे. पहिल्या 8 पदांची बेरीज किती, असा हा प्रश्न. पुन्हा इथं सूत्रच पाठ असावं लागते बघा. सूत्राशिवाय काही पर्याय नाही. बरेच विद्यार्थी गणिताच्या पेपरला जातात आणि सूत्र पाठ नाहीत, डोक्याला हात लावून बसतात वर्षभर. मग सूत्र का पाठ केली नाहीत? उदाहरणं जर आपोआप सोडवली जास्तीत जास्त तर सूत्र पाठ होऊ शकतात. हा बेल्टचं उदाहरण ऑलरेडी वर्गात झालेलं आहे, तुमच्यासुद्धा वर्गात झालेलं असेल.
2-2 मार्कांसाठी ही उदाहरणं आहेत. एकदम साधं सूत्र वापरावं लागतं. मध्य बरोबर एक्स बार बरोबर ए अधिक डी बार, ते सूत्र वापरलं इथं उत्तर काढता येते. बाकीच्या किमती तुम्हाला दिलेल्या आहेत. कुठेही मोठा चार्ट नाही, काही नाही, साऱ्या किमती दिल्यात, सूत्रामध्ये किमती ठेवायच्यात आणि सोडवायचे. याप्रमाणे ही सगळी उदाहरणं तुमच्यासमोर मी मांडतो आहे. अर्थात तुम्ही व्हिडिओ पाहताय, व्हिडिओमध्ये पॉज करायचं तुमचंच काम आहे आणि त्यावरनं उत्तर काढायचं हे तुमचं काम आहे. संभाव्यता इथं काढलेली आहे. वर्गमध्ये काढायचा आहे अतिशय पिल्लू 9वीतला प्रश्न. हे ॲक्च्युली हे सूत्र 9वीमधलं सूत्र आहे. खालची वर्गमर्यादा अधिक वरची मर्यादा भागिले 2 म्हणजेच वर्गमध्य, आणि या टाईपमधली उदाहरणं 9वीमध्ये पण तुम्हाला ऑलरेडी झालेली आहेत. सूत्र वापरा आणि उदाहरणं सोडवा. दोन 2 मार्काचे हे प्रश्न आहेत. सगळ्याच प्रश्नांचं स्पष्टीकरण देणं गरजेचं नाही, कारण उत्तर मी लिहून दिलेली आहेत. याच्यामध्ये एखादी शंका जर वाटत असली तर त्यात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता यूट्यूबच्या, की अमुक नंबरचा हा प्रश्न आहे, तो पुन्हा एक्सप्लेन करा. तुम्ही पुन्हा त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ तयार करून पाठवून देईल. काळजी करायची गरज नाही. अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये जिथं एक्स आणि वायचे कोइफिशियंट सहगुणक एकमेकांची पलटी केलेले असतात, म्हणजे इथं एक्सचा कोइफिशियंट 99 आहे, इथं तो वायचा 99 आहे, इथे वायचा 101 आहे, इथं एक्सचा 101 आहे. अशा उदाहरणांमध्ये शक्यतो डायरेक्ट दोघांची बेरीज केली की आपल्याला एक्स अधिक वाय मिळतो, आणि दोघांची डायरेक्ट वजाबाकी केली की एक्स वजा वाय मिळतो. हेही थोडंसं लक्षात राहू द्या. म्हणजे व्हिडिओ फार फास्ट पुढे जात असेल तर मी त्याला थांबवतो, थोडा हळूहळू घेतो. तुम्हाला सुद्धा व्हिडिओला पुन्हा पॉज करून हे सगळं बघून लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 20, अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. 8वीतला प्रश्न आहे हा. म्हणजे 10वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 8वी 9वीतले सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. काही त्याला बंधन तसं नाही की ते 10वीतलंच प्रश्न आकडे असले पाहिजेत म्हणून. T1 दिलाय, T6 दिलाय, तर S6 विचारलाय. त्यासाठी हे दुसरं म्हणतोय मी, कारण एन तुम्हाला एक सूत्र माहिती आहे. एन इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट ट्वाईस ए प्लस इंटू ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट कंप्लीट डी मोठा ब्रॅकेट कंप्लीट, हे सगळं माहिती आहे. इथं हे एक सूत्र होतं T1 प्लस Tn, हे सूत्र वापरा आणि उत्तर काढा. बरेच विद्यार्थी T1 दिलाय, T6 दिलाय, मग S6 कसं काढायचा असा प्रश्न पडतो. काही प्रश्न पडायचं कारण नाही. तुम्ही हे सूत्र वापरलं की थेट उत्तर तुम्हाला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 22, वजा 154 ही संख्या कितवे पद असेल असं विचारलं आहे. म्हणजे यांची किंमत काढायची तुम्हाला. ती किंमत 57 आलेली आहे. एक नाणे एक फासा फेकला असता छापा आणि विषम संख्या मिळण्याची संभाव्यता लिहा. आपण 3-3-3 ओळी अशा 9 ओळींमध्ये उत्तर काढण्याची ट्रिक शिकलेलो आहोत. म्हणजे सुरुवातीला प्रयोगाचं नाव लिहायचं, दुसऱ्या ओळीला नमुना अवकाश सॅम्पल स्पेस लिहायचा, तिसऱ्या ओळीला नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स म्हणजे नमुना घटकांची संख्या लिहायची. प्रयोगाचं काम संपलं इथं आपण आडवी रेषा ओढत होतो त्यावेळेला. त्यानंतर घटनेबद्दलच्या आपल्या 3 ओळी असायच्या. घटनेचं नाव, घटनेतले येणारे पद किंवा त्याला आपण घटक म्हणूयात, आणि ते कारक किती आले ते तिथं यायचे. ह्या 3 ओळी आणि नंतर संभाव्यता काढण्याच्या 3 ओळी. याप्रमाणे सूत्रामध्ये किमती ठेवल्या, गेला तर भाग लावला. हे 3 ओळी असायच्या बघा. म्हणजे सगळं त्याच पद्धतीने आपल्याला परीक्षेत सुद्धा सोडवायचं आहे, वेगळं काही नाही. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली वर्षभर जो अभ्यास केलेला आहे तोच तुम्हाला या ठिकाणी उपयोगाला आणायचा आहे. याप्रमाणे साधारणपणे 25 उदाहरणं तुमच्या स्क्रीनवरती मी आता दाखवलेली आहेत. ही सगळी 25च्या 25 उदाहरणं आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. पुन्हा एकदा ती पहा, न पाहता उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि याच व्हिडिओच्या बरोबरीनं बाकीचे जे व्हिडिओ आहेत 1 गुणांचे आणि 2 गुणांचे, 3 गुणांचे, त्याचबरोबर हॉट्स प्रश्नांमधले 4 गुणांचे, ते सगळे व्हिडिओज पहा. सगळ्या व्हिडिओजमधले सगळी उदाहरणं लिहून ठेवा, कारण जरी अजून एखादी वही भरली तर हरकत नाही, परंतु कदाचित या भरलेल्या वहीमधलेच प्रश्न उद्या तुम्हाला पेपरमध्ये आलेले दिसू शकतात. एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आणखी एक 5 ते 7 मिनिटाचा छोटासा व्हिडिओ पाठवणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे काहीच अजिबातच अभ्यास नाही, त्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी एक व्हिडिओ मी लगेच पाठवतो, तोही पहा. बाजूला तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसतं आहे, प्लेलिस्ट दिसते आहे दोन्ही बाजूंना 2, तिथेही तुम्ही क्लिक करून प्लेलिस्टमधले व्हिडिओज पहा, किंवा तुम्हाला जो व्हिडिओ सजेस्ट केलेला आहे तोही व्हिडिओ पहा. धन्यवाद.